नमस्कार मित्रांनो, आज जो काही आदिवासी विभागाचा पेपर झालेला आहे, हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपल्याला एका मित्राने पाठवलेले आहेत पहा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न हे असणार आहेत पहा. आणि बऱ्याच जणांना आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाठवलेले आहेत. आपण एक-एक करून सगळे पाहून घेऊ. कशा प्रकारचे हे प्रश्न पाठवलेले आहेत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, काय-काय विचारलं होतं, कसं-कसं विचारलं होतं, हे सगळं आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे डिटेलमध्ये पाहणार आहेत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला. आणि मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्या पी-डी-एफचा नक्की फायदा झालेला आहे बघा. तुमच्या पी-डी-एफचा फायदा झाला. खूप प्रश्न आले होते. धन्यवाद सर. बघा ज्यांनी अजून सुद्धा आपली पी-डी-एफ घेतली नसेल, ₹249 ची, तर पी-डी-एफ घेऊन टाका. पहा, ही पी-डी-एफ तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी चालणार आहे. इथून पुढे जे काही सरळ सेवा असतील, त्यासाठी मित्रांनो हे पी-डी-एफ खूप महत्त्वाचे आहे. तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. 249 आपण बघा, ते कुठेही खर्च होतात पहा. ₹249 मध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न भेटणार. आता आपण एवढे ₹1000 फी भरली, गाडी खर्च घालायची, जाऊन आपल्याला काही आलं तर पाहिजे. ते म्हणतात शेवट. बघा आता शेवटच्या मॅचमध्ये, शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा काही पण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. 9325230840 हा आपला फोनपे नंबर आहे. यावरती तुम्ही पेमेंट करा. मी एका मिनिटात पाठवून देईल. तर बघा 1 फेब्रुवारीपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा ओम बिर्ला. ओम बिर्ला यांनी 17व्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले होते. जून 2019 मध्ये लोकसभेचे 17वे अध्यक्ष म्हणून एकमताने निवडले होते. त्यानंतर बघा 18व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांनाही या पदावर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो कुनो नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश राज्यामधील शिवपुरा आणि मुरेना या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. पहा हे उद्यान 2012 मध्ये अभयारण्यामधून राष्ट्रीय उद्यानामध्ये रूपांतर करण्यात आलं. हे प्रामुख्याने नामशेष झालेला जो काही चित्ता आहे मित्रांनो, हा चित्ता पुनर्वसन करण्यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या देशातून, नामिबिया देशामधून चित्ते आणलेले आहेत पहा, हे पण लक्षात ठेवा. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर 10 एप्रिल 1875. मित्रांनो लक्षात ठेवा, 10 एप्रिल 1875ला आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई म्हणजे तत्कालीन बॉम्बे येथे केली. आर्य समाज हा हिंदू धर्मामधील एक सुधारणावादी चळवळ असून तो वेदांच्या प्रामाण्यावर विश्वास ठेवतो आणि मूर्तीपूजा तसेच जातपात, अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये कार्य करतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की व्हिटॅमिन बी12चं दुसरं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोबाल्मिन. व्हिटॅमिन बी12चं रासायनिक नाव आहे मित्रांनो सायनोकोबाल्मिन किंवा कोबाल्मिन असं आहे. हे एकमेव असं जीवनसत्व आहे ज्यामध्ये कोबाल्ट हा धातू असतो. हे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्थेचा योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एडीएसएलचा पूर्ण विस्तार काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन हे काय मित्रांनो याचा लॉंग फॉर्म आहे पहा. हे एक मित्रांनो डेटा कम्युनिकेशन तंत्रज्ञाने जे पारंपरिक तांब्याच्या टेलिफोन लाईन्सवरून जलद गतीने इंटरनेट डेटा पाठवण्यास मदत करतं. यामध्ये असिमेट्रिक शब्द वापरला जातो कारण यामध्ये डाउनलोडचा वेग हा अपलोडच्या वेगापेक्षा या ठिकाणी जास्त असतो पहा. पुढचा प्रश्न विचारला होता मित्रांनो, की फतेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा हा कोणी बांधला? तर मुघल सम्राट अकबर. बुलंद दरवाजा मित्रांनो 1775 मध्ये मुघल सम्राट अकबरने त्याच्या गुजरातवरील विजयाच्या स्मरणार्थ फतेपूर सिक्री येथे बांधला. हा दरवाजा मित्रांनो लाल व पांढऱ्या वाळूच्या दगडापासून बनवलेला असून तो जगामधील सर्वात उंच प्रवेशद्वारापैकी एक मानला जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की डेव्हिड जे फार्बर हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो इंटरनेटचा विकास यांनी केला पहा. डेव्हिड जे फार्बर हे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ ज्यांना कॉम्प्युटर नेटवर्किंग क्षेत्रातील योगदानासाठी इंटरनेटचे आजोबा म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बघा CSNETच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कादंबरी या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बाणभट्ट मित्रांनो. कादंबरी ही प्राचीन संस्कृत साहित्यातील एक उत्कृष्ट प्रेमकथा आणि गद्य काव्य आहे. याची रचना राजा हर्षवर्धनच्या राजकवी बाणभट्ट यांनी केली होती. बाणभट्ट मित्रांनो यांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ त्यांचा मुलगा भूषण भट्ट यांनी पूर्ण केला होता. अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? तर पोर्ट ब्लेअर मित्रांनो लक्षात ठेवा. पोर्ट ब्लेअर हे बंगालच्या उपसागरामधील भारत शासित अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचं ठिकाण आहे पहा. येथे ऐतिहासिक सेल्युलर जेल स्थित आहे जे स्वातंत्र्य सैनिकांना बंदी बनवून ठेवलं जात होतं. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला मानलं जातं? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी योगदान दिलं, ज्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सन्मानित केलं जातं. त्याचप्रकारे मित्रांनो या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला होता, की 2026 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा गायन आणि वादनाबाबत नवीन नियमावली जाहीर केली पहा.
नवीन नियमावलीनुसार वंदे मातरम गीत गाण्याचा कालावधी मित्रांनो 3 मिनिटे 10 सेकंद म्हणजे 190 सेकंद इतका निश्चित करण्यात आलेला आहे पहा. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर संपूर्ण कडवी या कालावधीमध्ये गीताचा सर्व 6 कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले आहेत पहा. नियम लागू होणारे सरकारी ठिकाणी, सरकारी कार्यक्रम, अधिकृत सोहळे, शाळांमधील प्रार्थना सत्रामध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. क्रमानुसार मान अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत जनगण मन वाजवण्यापूर्वी वंदे मातरम पूर्ण आवृत्ती वाजवणं बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारला होता मित्रांनो की गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे? तर ऋग्वेदमध्ये मित्रांनो गायत्री मंत्र आहे पहा. मित्रांनो हा मंत्र ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलामधील 10व्या सूक्तातील 10व्या मंत्रामध्ये प्रविष्ट आहे पहा. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र हे आहेत. देवता मित्रांनो या मंत्रामध्ये सूर्यदेव या देवतेची उपासना केली जाते म्हणून याला सावित्री मंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी. मित्रांनो 28 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन इफेक्ट शोध जाहीर केला होता, ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले होते पहा. जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो नाईल नदी पहा आफ्रिका. नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी मानली जाते, जिची लांबी बघा 6,650 किलोमीटर आहे. ही नदी मित्रांनो आफ्रिका खंडातून वाहते आणि भूमध्य समुद्राला जाऊन मिळते पहा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. शेकरू हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील जंगलामध्ये आढळणारा दुर्मिळ आणि मोठी खार जातीचा प्राणी पहा. हा प्रामुख्याने भीमाशंकर, राधानगरी यासारख्या दाट जंगलांमधील झाडावर राहतो. महाराष्ट्र सरकारने जून 2018 मध्ये शेकरूला राज्य प्राणी म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? तर आकाशात पावसाच्या थेंबावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे अपवर्तन आणि परावर्तनामुळे इंद्रधनुष्य तयार होते. यामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, त्याच्यानंतर गडद निळा, जांभळा असे एकूण 7 रंग आपल्याला पाहायला मिळतात. संगणकाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? तर चार्ल्स बॅबेज. मित्रांनो हे एक इंग्लिश गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी 19व्या शतकामध्ये ॲनालिटिकल इंजिन आणि डिफरन्स इंजिन या संगणकीय यंत्राची संकल्पना मांडली आणि आधुनिक संगणकाच्या विकासाचा पाया त्यांच्या या संशोधनामुळे रचला गेला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अजिंठा लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. अजिंठा लेण्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळ वाघूर नदीच्या खोऱ्यामध्ये कोरलेल्या प्राचीन आणि बौद्ध गुहा लेण्या आहेत. यामध्ये बौद्ध वास्तुकला आणि भित्तचित्रांचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. 1983 मध्ये या लेण्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. मानवी शरीरामधील सर्वात मोठं ऑर्गन कोणतं म्हणजे अंग कोणतं आहे? तर त्वचा आहे पहा. मानवी शरीरामध्ये सर्वात बाहेरील आवरण असणारी त्वचा हे शरीराचं सर्वात मोठं बाह्य अंग आहे. ही शरीरातील तापमान नियंत्रित करणे, सूक्ष्म जीवांपासून संरक्षण करणे अशी महत्त्वाची कामे करते. आणि अंतर्गत अवयवामध्ये सर्वात मोठं कोणतं आहे? तर यकृत आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. मित्रांनो यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामध्ये मित्रांनो शूद्र आणि अतिशूद्र समाजातील लोकांना सामाजिक न्याय मिळवून देणे, अंधश्रद्धा आणि धार्मिक शोषणमुक्त समाज निर्माण करणे हा या समाजाचा मुख्य उद्देश होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर पर्यावरण विषयक जागतिक स्तरावर जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून हा दिवस मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्याची घोषणा केली. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून यांनी शपथ घेतली आणि देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. भारताची कोणत्या देशासोबत सर्वात जास्त सीमा लागून आहे? तर बांगलादेश बरोबर आहे पहा. मित्रांनो या ठिकाणी पहा पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि आसाम या 5 राज्यांना लागून आहे पहा. भारत आणि बांगलादेशमधील सीमेला काय म्हणतात? सूर्याला मराठीमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. त्यापैकी काही प्रमुख शब्द खालील प्रकारे आहेत. रवी, भानू, त्याच्यानंतर भास्कर, दिनकर, दिवाकर, त्याच्यानंतर सूरज, सविता, प्रभाकर, मार्तंड, मित्र, अंशुमाली आणि मित्रांनो आदित्य. त्यानंतर विचारलं होतं मित्रांनो, अचूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर मित्रांनो अचूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो? अयोग्य असा होईल. लक्षात ठेवा अयोग्य.
पुढचा प्रश्न विचारला होता मित्रांनो, की सिंहाच्या पिल्लाला मराठीमध्ये काय म्हणतात? तर बघा, बछडा किंवा छावा असं म्हणतात. बछडा किंवा छावा असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा पी-डी-एफ घेतली नसेल, तर लगेच फोनपेमध्ये जा, पी-डी-एफ घ्या. आपल्या पी-डी-एफमधूनच प्रश्न येतात. कारण की या ठिकाणी फक्त ₹249 ला पी-डी-एफ असणार आहे. ही पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी कामी येणार आहे. असं समजू नका, की माझे पैसे वेस्ट जाणार आहेत. नाही जाणार बघा. चौकीदार पदासाठी बघा, तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणाचे जे काही महत्त्वाचे शब्दसंग्रह असेल, वाक्प्रचार असेल, त्याचप्रकारे महत्त्वाचे पुस्तकं असतील, लेखक असतील, सगळं टॉपिक वाईज मिळणार आहे मित्रांनो. जेवढा पण टाईम वाचलेला आहे आपल्याला, त्या टाईमामध्ये सुद्धा आपली या ठिकाणी गेम चेंज होऊ शकते पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. एवढे लांब आपण प्रवास करून जाणार आणि आपल्याला तिथे जाऊन काहीच येणार नाही. तर हे फायद्याचं नाही मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. तुमचा पेपर कधी असू द्या, उद्या जरी असला तरी घेऊन टाका. ह्या नोट्स तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगाच्या असणार आहेत. बघा, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही आहे. इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भविष्यासाठी पहा. या ठिकाणी आपल्याला जर नोकरी लागली मित्रांनो, तर आपल्या अख्ख्या पिढ्यानपिढ्याचं कल्याण होत असतं. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्या गावामध्ये उदाहरणं आहेतच. तर मित्रांनो, लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. ₹249 पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मित्रांनो या नंबरला पाठवा. याच नंबरला क्यूआरवर करा किंवा हा फोनपे, Google पे नंबर यावर करा. स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा.